श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पितृपक्षाला फार महत्त्व आहे। पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात। त्यालाच पितृपक्ष असं म्हणतात। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असं शास्त्रात सांगितलं आहे। पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात। कारण माणूस जन्माला आल्यानंतर 3 प्रकारचे ऋण घेऊन येतो। देवऋण, पितृऋण आणि मनुष्यऋण असे 3 प्रकार आहेत। यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितृपक्ष हा महत्त्वाचा काळ मानला जातो। या पितृपक्षात आपल्या पितरांची शांती केल्यास आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात। या पंधरवड्यात आपल्या पितरांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळत असतं। पितृपक्षाचे 16 दिवस हे पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्याचे दिवस आहेत। पूर्वजांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची ही एक संधी मानली जाते। पितृपक्षाच्या वेळी जेव्हा पितृलोकात पाण्याची समस्या उद्भवते तेव्हा पूर्वज मोठ्या आशेने त्यांच्या वंशजाकडे येतात। अशा परिस्थितीत त्यांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्धाद्वारे अन्न आणि पाणी अर्पण केले जाते। जर पूर्वजांचे पूर्ण भक्तीने स्वागत केले गेले तर ते खूप आनंदी होतात आणि त्यांच्या वंशजांना ते आशीर्वाद देऊन परत जातात। पण या दरम्यान जर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना पिंडदान केले नाही, त्यांची काळजी घेतली नाही तर पूर्वजांना राग येतो। अशा परिस्थितीत वडिलांच्या नाराजीसाठी कुटुंबाला जबाबदार धरले जाते आणि कुटुंबातील सदस्यांना सर्व शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो। जर तुमच्या कुटुंबात अशा काही समस्या असतील तर पितृपक्षाच्या वेळी तुम्ही ही चूक सुधारताना काही विशेष काळजी घ्या व पूर्वजांना शांती देण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता। तर असाच एक उपाय मी पितृपक्षामध्ये करण्याचा आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या उपायामध्ये तुम्हाला काही शक्य नाही झालं तर पितृपक्षामध्ये किमान एकदा तरी या एका वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे। पितृपक्षामध्ये या वृक्षाला किंवा झाडाला स्पर्श केल्याने तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष हा दूर होईल आणि 24 तासामध्ये घरातील इडापिडा, नजरबाधा ही कायमची दूर होईल। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या अशा दैवी झाडांना तुम्हाला पितृपक्षामध्ये स्पर्श करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना दैवी मानले जाते कारण त्यात देवतांचा वास असतो किंवा ती पूजनीय मानली जातात। तसं तर निसर्गाच्या प्रत्येक कणात देव वास करतो आणि झाडे आणि वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहेत। शतकानुशतके सनातन धर्मामध्ये झाडं, वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे। वृक्ष आणि वनस्पतीची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते। हिंदू धर्मात काही झाडं वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले आहे। या वृक्षाची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये या वृक्षांची पूजा केल्याने प्रखरातील प्रखर पितृदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळू शकते। तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अशाच काही वृक्षांना आपल्याला पितृपक्षामध्ये एकदा तरी स्पर्श करायचा आहे। तर आता पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व पितरी अमावस्येपर्यंत कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता। तर सगळ्यात पहिल्या वृक्षाला किंवा रोपाला आपल्याला स्पर्श करायचा आहे तोही पितृपक्षामध्ये। तसं तर हे रोप आपल्या प्रत्येकाच्या अंगणात असतं पण बऱ्याचदा आपण त्याची सेवा नियमितपणे करत नाही। रोज आपण तशी पूजा करत असतो पण जी सेवा विशेष केली जाते ज्यामुळे आपल्याला अनेक दोषांपासून मुक्तता मिळू शकते तर ते जे रोप किंवा वृक्ष आहे ते आहे तुळशीचं रोप। तुळशीच्या रोपाला नियमित जल अर्पण केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते। पण पितृपक्षामध्ये हे जल अर्पण करत असताना एक सेवा आपल्याला करायची आहे। तर पहा, सकाळीच तुम्हाला जल अर्पण करण्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत, एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे। सोबतच तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तेलाच्या दिव्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर हे कलश भरून घेतलेलं पाणी जे आहे ते तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अर्पण करायचं आहे। या मंत्रातच
खूप सामर्थ्य आहे आणि हा जप एवढा प्रभावी आहे की तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष या जपामुळे, या मंत्रोच्चारामुळे नष्ट होतो। म्हणून पितृपक्षामध्ये तुळशीला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत दररोज तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि तुळशीसमोर मनोमन प्रार्थना करायची आहे। असं केल्याने भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मी आणि पितरांचे देखील आशीर्वाद आपल्याला लाभतात। म्हणूनच हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे। त्यापुढचं जे झाड आहे किंवा वृक्ष आहे ते आहे पिंपळाचं झाड किंवा वृक्ष। बघा, पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे अशी मान्यता आहे, पण त्यासोबतच पिंपळामध्ये आपल्या पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा देखील वास असतो। त्यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान लाभते आणि व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारची संकट दूर होतात। म्हणूनच आपल्याला पितृपक्षामध्ये किमान एकदा तरी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची आहे। त्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि शिवाय तुम्हाला तिळाच्या तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे। वृक्षाजवळ गेल्यानंतरनं आपल्याला ह्या कलशातील पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ते जल पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। आणि जो दिवा आपण घेतलेला होता त्या दिव्यामध्ये देखील चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो दिवा पिंपळ वृक्षाखाली आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे। असं केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील, शिवाय पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्याला भरभरून लाभतील। त्यापुढचं जे झाड किंवा रोप आहे ते म्हणजे बेलाचं झाड। पहा, महादेवांना पितरांचे देव देखील मानले जातात। त्यामुळे पितृपक्षामध्ये जर तुम्ही बेलाच्या झाडाची सेवा किंवा बेलाच्या झाडाला स्पर्श केला तर महादेवांसह पितरांचे देखील आशीर्वाद तुम्हाला लाभतील। तर तुम्हाला अगदी तसंच कलश भरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत, एक तिळाच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि बेलाच्या झाडाला मनोमन प्रार्थना करत ओम नमः शिवाय किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत बेलाच्या वृक्षाच्या मुळाशी तुम्हाला हे जे जल आहे ते अर्पण करायचं आहे। आणि तो जो दिवा आपण सोबत नेलेला होता त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकून तो दिवा जो आहे तो बेलाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे। आपल्या आयुष्यात असलेल्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, पितरांना सद्गती मिळावी, पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी महादेवांकडे म्हणजेच भोलेनाथांकडे आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे। त्यापुढचं जे वृक्ष किंवा झाड आहे ते म्हणजे वटवृक्ष। वटवृक्षाला वड किंवा देववृक्ष असंही म्हणतात। वटवृक्षामध्ये भगवान भोलेनाथ वास करतात अशी पौराणिक मान्यता आहे। वटवृक्षाची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं। प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला वटवृक्षाची पूजा करणं शुभ मानलं जातं। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये देखील आपण वटवृक्षाची पूजा करू शकतो। वटवृक्षाखाली तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करून पूजा केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात आणि त्याचबरोबर आपल्याला पितरांचे देखील भरभरून असे आशीर्वाद लाभतात। त्यापुढचं जे रोप आहे ते म्हणजे शमीचं रोप किंवा शमीवृक्ष। हिंदू धर्मामध्ये शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे। असे मानले जाते की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो। हे झाड खूप शुभ आहे। भगवान रामानेही शमी वृक्षाची पूजा केली। हे झाड श्री गणेश आणि शनिदेवालाही खूप प्रिय आहे। याशिवाय शमीच्या झाडाचे पानेही भगवान शंकरांना अर्पण केली जातात। आधी सांगितल्याप्रमाणे भगवान शंकर हे पितरांचे देव आहेत। त्यामुळे जर तुम्ही शमीच्या वृक्षाची पितृपक्षामध्ये नियमित सेवा केली, पूजा केली तर भगवान शंकरांच्या कृपेने तुम्हाला असलेल्या अडचणी दूर होतील, तुम्हाला असलेले पितृदोष दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल। एवढं महत्त्व शमीच्या वृक्षाच्या पूजेला आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही पितृपक्षामध्ये किमान एकदा तरी शमी वृक्षाला स्पर्श जो आहे तो करायचा आहे। त्यापुढचं जे वृक्ष आहे ते म्हणजे केळीचं म्हणजेच केळीचं झाड। हिंदू धर्मामध्ये केळीचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते। हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजापाठामध्ये केळीच्या झाडाची पाने वापरणे शुभ मानले जाते।
केळीचे झाड गुरुग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानले जाते. गुरुवारी केळीच्या मुळामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पाण्यात चिमूटभर हळद मिसळून केळीच्या मुळाशी अर्पण करणे शुभ असते. असं केल्याने गुरुग्रह कुंडलीमध्ये बलवान बनतो आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होतो. असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते. त्याचबरोबर एखाद्याच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे आले तर ते देखील दूर होतात. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये जर आपण केळीच्या वृक्षाला जल अर्पण केले आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा जर नियमित आपण केळीच्या झाडाखाली लावला तर आपल्याला असलेले प्रखर पितृदोष हे भगवान विष्णूंच्या कृपेने दूर होतात, अडीअडचणी दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय होतं आणि पितृ देखील आपल्याला यामुळे संतुष्ट होऊन भरभरून असे आशीर्वाद देखील देत असतात. तर या काही झाडांच्या पूजेसोबतच पितृपक्षाच्या वेळी तुम्ही बेल, तुळशी, आंबा, कुशा, चिंचडा, खेर, मदार, पलाश, जांभूळ यांची झाडं देखील लावू शकता. यामुळे देखील पूर्वजांना शांती मिळते आणि ते समाधानी होतात. पण कोणतीही वनस्पती लावल्यानंतर त्याला नियमितपणे पाणी द्यायला विसरू नका, जेणेकरून वनस्पती सुकणार नाही आणि लवकरच ते एक मोठे झाड तयार होईल. तसं तर पितृपक्षामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करत नाही, पण हे जे वृक्ष आहेत ज्यामुळे सर्व देवी देवतांसहित पितरांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात, ही झाडं तुम्ही नक्कीच घरामध्ये लावू शकता. घरामध्ये लावणं शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावा. यामुळे ते जेव्हा झाड मोठं होईल तेव्हा ते इतरांना सावली देईल आणि यापेक्षा पितरांसाठीची सेवा कोणती असणार आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये काही शक्य नाही झालं तर या काही दैवी झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तसंच जर शक्य झालं तर एखादं तरी झाड तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच लावायचं आहे. तर चला, अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.